नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त आणि साध्या सोप्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पापड बनवण्यासाठी मी रात्री ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे। जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा मी या ठिकाणी भिजून घेतलेला आहे। साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा इंच वरती पाणी इतपत पाणी टाकून भिजत घालायचं आहे। सकाळी मस्त साबुदाणा हा भिजलेला आहे। त्यासोबतच हे 3 बटाटे सुद्धा सोलून घेतलेले आहे। सोलल्यानंतर पाण्यामध्ये बटाटे टाकायचे आहे। आता पापडला थोडासा तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या 4 ते 5 घेऊन त्याचा ठेचा करून घेतलेला आहे। असं थोडासा जाडसर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। जाड तळाची आपल्याला कढई घ्यायची आहे किंवा पातेले घेऊ शकता। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी टाकत आहे। तर आतापर्यंत हे 3 वाटी पाणी टाकलेलं आहे, 4थी वाटी पाणी आणि ही 5वी वाटी पाणी। तर 2 वाटी आपण साबुदाणा घेतलेला होता, म्हणून 2 वाटी साबुदाण्यासाठी मी 10 वाटी पाणी घेत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का 1 वाटीच्या प्रमाणात करत असाल तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी घ्या आणि जर का किलोच्या प्रमाणामध्ये करत असाल तर मोठ्या पातेल्याने ज्याही प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं आहे त्या मोठ्या पातेल्याने तुम्ही साबुदाणा मोजून घ्या आणि तेवढाच 5 पट पाणी घाला, म्हणजे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण होईल। आता हे 10 वाटी पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे। आता ही कढई गॅसवरती ठेवते आणि ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे बटाटे सोलून पाण्यामध्ये आपण टाकलेले होते धुवून, ह्या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे। तर खीस करण्यासाठी अशी थोडीशी जाड होलाची मी खिसणी घेतलेली आहे। जीही तुमच्याकडे रेग्युलर असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। खिसणीवरती खीस अशा प्रकारे करून घेत आहे आणि खीस करताना हा पाण्यामध्येच पडायला हवा, म्हणजे तो लाल होत नाही। परातीत पाणी घेतलेलं आहे त्यावरती असा हा खीस करून घेते। मस्त लांब लांब पडत आहे आणि अशाच प्रकारे सगळा हा खीस करून घेतलेला आहे 3 बटाट्याचा। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने हा जो खीस आहे आपल्याला धुवून घ्यायचा आहे। खीस स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यामध्येच राहू द्यायचा आहे या प्रकारे। आता पाण्याला सुद्धा उकळी आली असेल, पाणी पाहू। पाणी हे मस्त उकळत आहे। या उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा भिजून घेतलेला साबुदाणा असा मोकळा करत टाकायचा आहे। सगळा हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। साबुदाणा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत। आता साबुदाणा हा शिजला जात आहे तोपर्यंत त्यामध्ये 4 ते 5 मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तो घालते। आपल्या चवीनुसार घालायचा आहे। हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल मिरचीची जी चिली फेस असते ना, थोडंसं जाडसर मिरची पावडर, तीही तुम्ही टाकू शकता। सगळं मिक्स करून घेतलं, झाकण ठेवते। 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। आता साबुदाण्याला अशी उकळी आलेली आहे, मिक्स करून घेते। अशा प्रकारे मिक्स करत घेतलं ना, हा साबुदाणा तळाला करपतही नाही। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साबुदाणा हा असा शिजलेला आहे, ट्रान्सपरंट दिसत आहे। त्यानंतरच पाण्यामध्ये असलेला हा बटाट्याचा खीस गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि पूर्ण पाणी निथळून त्यानंतरच मग या कढईमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचा खीस अगदी पटकन शिजतो म्हणून तो नंतर टाकायचा आहे। आधी साबुदाणा हा शिजवून घेतला आणि त्यानंतर मग बटाट्याचा खीस टाकला, असं मिक्स करून घेते पूर्णपणे। असा हा मिक्स करून घेतला ना, गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आता आणि कमी ते मीडियम फ्लेम राहू द्यायची आहे। यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेते। मस्त या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि रंगही बदललेला आहे। मिक्स करून घेते। साबुदाणा सुद्धा मस्त शिजलेला आहे आणि त्यासोबतच बटाट्याचा खीस सुद्धा। असा रंग बदलला की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। हाताला चटका सोचवेल इतपत हे थंड होऊ दिलेलं आहे। त्यानंतर अशी एक छोटी आपल्याला प्लेट घ्यायची आहे आणि पडी घ्यायची आहे, चमचा असा खोलगट। प्लास्टिक पेपरवरती
उन्हामध्ये हे पापड मी करून घेते. जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये सावलीत पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काही लावायची गरज नाही. अशा प्रकारे ज्या साईजचे तुम्हाला पापड हवे, थोडेसे मोठे, लहान किंवा मीडियम, त्या साईजनुसार हे पापड करायचे आहे. शक्यतो अर्ध्या पळीचे पापड हे छान होतात. अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेते. तर मैत्रिणींनो, मिश्रण हे थोडंसं गार यासाठी आपल्याला होऊ द्यायचं आहे, कारण हे मिश्रण खूप असं कडकडीत गरम असते आणि हे पापड आपल्याला प्लास्टिक पेपरवरती करायचे आहे. प्लास्टिकच्या कागदावरती गरम गरम मिश्रण हे टाकू नये म्हणून थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि मगच अशा प्रकारे हे पापड करून घ्यायचे आहे. आता सगळे हे पापड मी करून घेतलेले आहे. या ठिकाणी शेवटच्या पापडापर्यंत मस्त असे हे पापड पसरविले जात आहे. असेच हे जे पापड आहे मी मस्त वाळवून घेते 2 दिवसासाठी. वाळवणीचा पदार्थ आहे म्हणून कडकडीत वाळवणे हे गरजेचं आहे. आता हे पापड 2 दिवसासाठी वाळवून घेतलेले आहे आणि पाहू शकता वाळल्यानंतर असे हे दिसत आहे. मस्त असे पातळसर आणि काचासारखे असे चमकत आहे पापड, तेलही न वापरता. आता हे पापड मी तळून दाखवते. पापडाची साईजही तुम्ही पाहू शकता. झाऱ्यावरती हा पापड ठेवलेला आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकला का तुम्ही तळल्यानंतर साईजही पाहू शकता पापडची. मस्त 3-4 पटीने हा पापड फुलत असतो. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे. पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेत आहे. मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे आणि दुप्पट टिप्पट हे पापड फुलत असतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी सहज 100% परफेक्ट हे पापड करू शकाल. एवढी ही सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची आणि दिसायलाही अतिशय मस्त असे पापड दिसतात. तेवढेच हे पापड खुसखुशीत सुद्धा होतात. मी तुम्हाला हे पापड तोडून सुद्धा दाखवते. कुठेही लाल होत नाही, काही नाही. किती सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची. आता साईजही दाखवते. हा कच्चा पापड असा ठेवला, पाहू शकता 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि तळून तर मस्तच दिसतात. तुम्ही सुद्धा करून पहा. हा वाळवणीचा पदार्थ अजिबात तेल न लावता केलेला 1-2 वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकतात. अजिबात खराब होत नाही किंवा वासही येत नाही तेल न लावल्यामुळे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे लहान मुलं असो घरामध्ये किंवा वयस्कर मंडळी असो सहज खाऊ शकतील. जिभेवर ठेवताच विरघळणारा असा हा मस्त साबुदाणा आणि बटाट्याचा खुसखुशीत पापड. सुरुवात करूया. तर आता साबुदाणा चकली आहे. आपल्याला सकाळी साबुदाणा चकली ही बनवायची आहे. तर आदल्या दिवशी रात्री हा साबुदाणा घेतलेला आहे मी 1/2 किलो. घेतलेला साबुदाणा आधी निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भिजत घालायचा आहे. यामध्ये पाणी घालते आणि अशा प्रकारे अलगद हलवून साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. आता यातलं पाणी हे काढून घेते. यामध्ये अजिबात हे पाणी आता नाही, सगळं पाणी काढून घेतलं. त्यानंतर कडकडीत असं पाणी केलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाणी टाकताना मोजायची काही गरज नाही, असं अंदाजानेच टाकू शकता. फक्त उकळतं असं कडकडीतच पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये साबुदाणा हा मिक्स करून घेते. आता पाण्याचा अंदाजही मी तुम्हाला दाखवते. हा पोहे खाण्याचा चमचा असा बुडालेला आहे. साबुदाण्याच्या वरती साधारण 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकलं. झाकण ठेवते आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला असाच भिजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चकली करायची आहे म्हणून 1/2 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतले. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. धूळ माती वगैरे चिटकलेली असते ना, त्यानंतर हे धुतलेले बटाटे कुकरमध्ये टाकायचे आहे. 1/2 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. सगळे बटाटे कुकरमध्ये टाकले. आता बटाटे शिजण्यासाठी पाणी टाकते. साधारण ग्लासने 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. कुकरचं झाकण लावते. आता हा कुकर गॅसवरती ठेवते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती 4 शिट्या काढून घेते.
तर मैत्रिणींनो, 4 शिट्या काढून घेतल्या आणि गॅस बंद केलेला आहे. आता बटाटे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे शिजलेस. तर वाफ ही पूर्ण निघालेली आहे कुकरची. कुकर हा उघडून दाखवते. मस्त अगदी छान असा स्मूथ झालेला आहे बटाटा, मस्त शिजलेला आहे. त्यानंतर साबुदाणाही दाखवते. जवळूनही तुम्ही पाहू शकता, मस्त असं साबुदाणा हा फुलून आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि खूप असा मऊ हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. लगेचच चुरा होत आहे अशा प्रकारचा हा साबुदाणा भिजलेला आहे. यामध्ये आपण कडकडीत उकळतं पाणी घातलेलं होतं, त्यामुळेच मस्त असा हा साबुदाणा फुलून येतो. मिक्स करून घेते. तोपर्यंत बटाटे सुद्धा गार झालेले आहे. आता हे जे बटाटे आहे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, म्हणजेच बटाट्याची साल ही काढून घ्यायची आहे. तर चकलीसाठी अजिबात बटाटा हा कडक राहू द्यायचा नाही, तर असा छान स्मूथ बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याची साल ही काढून घेतलेली आहे. या प्रकारे त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण पुरण चाळण्याची चाळण असते ना आपल्याकडे, ती चाळण ठेवायची आहे. आता हा जो साबुदाणा आहे ना भिजून घेतलेला, तो या चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि घरातील कुठलाही ग्लास, तांब्या किंवा मॅचर घ्यायचा आहे आणि त्याच्याने हा जो साबुदाणा आहे अशा प्रकारे आपल्याला रगडून घ्यायचा आहे. पुरण चाळतो ना तशाच पद्धतीने चाळून घ्यायचा आहे हा साबुदाणा. मस्त अगदी सॉफ्ट भिजलेला असतो, त्यामुळे लगेचच निघतो तो चाळणीच्या हातून, जास्त काही घासावं सुद्धा लागत नाही. अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळणीच्या हातून काढून घेते. तर चकली बनवण्याची ही खास अगदी महत्त्वाची टिप्स आहे. साबुदाणा असा पुरणासारखा चाळून घेतला ना, चकली अगदी गोल गरगरीत येते, ती कुठेही तुटत नाही आणि असे साबुदाण्याचे दाणे दाणे सुद्धा त्यावरती दिसत नाही. तर अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळून घ्यायचा आहे. पुरणाप्रमाणेच अगदी सहज चाळला जातो. अशा प्रकारे जर का आपण साबुदाणा हा भिजून घेतला तर उकळत्या पाण्यामध्ये, साबुदाणा हा पूर्ण हा चाळून झालेला आहे. असा चाळणीला खाली चिटकतो, तोही चमचाने काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काही मिनिटांमध्येच हा साबुदाणा चाळला गेलेला आहे. या प्रकारे आता हे बटाटे घ्यायचे आहे आणि तीच चाळण घ्यायची आहे पुन्हा आणि त्या चाळणीवरती हे बटाटे असे टाकून एखादी मॅचरने किंवा ग्लासने, मॅचर नसेल तर ग्लास घ्या किंवा तांब्या घ्या, कुठलेही भांडं घेऊन अशा पद्धतीने हे बटाटे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे आहे. बघा लगेचच मॅच होतो हा मॅचरने. अशाच प्रकारे सगळे बटाटे आपल्याला चाळणीवरती हे काढून घ्यायचे आहे. बटाटा छान मऊ शिजलेला असला ना, अगदी सहज इझी तो निघतो. तर अशा प्रकारे सगळे हे शिजून घेतलेले 1 किलो बटाटे अशा प्रकारे मॅच करून घेतलेले आहे. या पद्धतीने आता चवीसाठी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर 6 ते 7 हिरव्या मिरच्या मिक्सरला असं जाडसर फिरून घेतलेलं आहे ठेच्यासारखं. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. तर 2 पोहे खाण्याचे सपाट चमच इतपत मीठ टाकते. अंदाजाने अशा प्रकारे आपण टाकू शकता. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाका किंवा लाल मिरची पावडरही वापरू शकतात. पण हिरवी मिरची वापरल्यामुळे चकली दिसायला छान पांढरी दिसते, म्हणून मी हिरवी मिरचीचा वापर करते. आता मीठ, मिरची आणि बटाटे, साबुदाणा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं एकजीव करायचं आहे. चमचाने करण्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होते, म्हणून हातानेच करून घ्यायचं आहे. तर चकली बनवण्याची ही जी पद्धत आहे ना, अतिशय सोपी आहे. कुणालाही अगदी सहज बनवता येईल आणि चकल्या दिसायलाही खूपच छान होतात. त्यासोबतच चवीला सुद्धा मस्त लागतात. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. कमी गॅसवरती हे पातेलं ठेवते आणि 2 ते 2.5 मिनिटासाठी हे मिश्रण असंच राहू द्यायचं आहे पातेलं आणि मिक्स करत घ्यायचं आहे. म्हणजे एक वाफ या मिश्रणाला द्यायची आहे. तर आत्तापर्यंत मी जिरे वगैरे टाकलेले नाही. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर मग ते केव्हा टाकायचे मी तुम्हाला दाखवते. आणि जर का जिरे तुम्ही खात नसाल
तर फक्त एवढं जे आपण साहित्य वापरलेलं आहे चकलीमध्ये तेवढंच साहित्य तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे हे चकलीचं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस कमी करते आणि झाकण ठेवून घेते 1 मिनिटासाठी। 1 मिनिट झालेला आहे, मी गॅस बंद करून घेतलेला आहे, झाकण उघडून दाखवते आणि हे जे मिश्रण आहे मिक्स सुद्धा करून घेते। अशी एक वाफ दिली ना चकलीला छान वास येतो आणि चकली तळल्यानंतर फुलते सुद्धा चांगली आणि दिसायलाही चांगली दिसते। तुम्ही पाहू शकता जास्तही आपल्याला शिजवायची गरज नाही, फक्त 2 मिनिटासाठी हे गॅसवरती ठेवून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे टाकायचे आहे। पोहे खाण्याचा 1 चमचा जिरे टाकले आणि मिक्स करून घेते। जिरे आधी टाकले नाही कारण जिऱ्यामुळे चकलीला पिवळसरपणा येतो। सगळ्यात शेवटी आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जिरे जर का तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता, खात असाल तरच टाका, पण जिऱ्यामुळे ह्या चकलीची चव छान लागते। आता तळापासून तर सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे चकली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, आता ही चकली मी तुम्हाला साचा मशीन न वापरता करून दाखवत आहे, म्हणून तेलाचं पॅकेट घेतलेलं आहे खाली आणि त्या पॅकेटला वरतून पूर्णपणे कापून घेतलेलं आहे वरची बाजू। त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे, अगदी सहज भरलं जातं अशा प्रकारे। तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची किंवा तेलाचं पॅकेट घेऊ शकता। मिश्रण हे भरून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी रबर लावायचं आहे, रबर नसेल तर अशा प्रकारे गुंडाळून दोऱ्याने बांधून घ्या, म्हणजे चकली बनवताना हे मिश्रण बाहेर निघणार नाही। आता चला चकली करूया। तर प्लास्टिकचा पेपर जाड आथरून घेतलेला आहे आणि असं रबर सुद्धा या ठिकाणी लावून घेतलेलं आहे। त्यानंतर असं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे आणि मग चकली करूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात ही चकली कुठेही तुटत नाही। जेवढी आपल्याला मोठी चकली करायची आहे त्यानुसार ही चकली होत असते। जास्त मोठी सुद्धा चकली ही व्यवस्थित दिसत नाही, साधारण 4 ते 5 वेढ्यांची ही चकली मी करून घेते। अगदी भराभर होते, कुणाच्याही मदतीशिवाय आपण एकटे जरी असले तरी सुद्धा अशा ह्या मस्त चकल्या करू शकतो। तर मंडळी तुम्ही पाहू शकतात कुठेही चकल्या ह्या तुटत नाही, मस्त अशा अगदी भराभर या चकल्या होत आहे। ह्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला साचा मशीन काही वापरायची गरज नाही। अशा प्रकारे फक्त पॅकेटने ह्या भराभर चकल्या होत असतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का साच्याने ह्या चकल्या करायच्या झाल्या म्हणजे सोऱ्याने, तर चकल्या तुम्ही करू शकता। अजिबात साच्यामध्ये हे चकलीचं मिश्रण अडकत नाही, मस्त न अडकता गोल करकरीत आणि एकसारखी अशी चकली होते। अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाच्या चकल्या ह्या केलेल्या आहे। त्यानंतर ह्या ज्या चकल्या आहे मस्त 2 दिवस मी वाळवून घेतलेल्या आहे। या ठिकाणी चकली पाहू शकता मस्त टोपली भरून झालेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे ह्या प्रकारची। अगदी परफेक्ट अशा ह्या चकल्या झालेल्या आहे। आता ह्या चकल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। चकल्या तळून घेऊया। गॅस चालू करते आणि गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे। तेल तापलं जात आहे। पाच चकल्या ह्या तेलामध्ये टाकते आणि तुम्ही पाहू शकता लगेचच छान अशा ह्या चकल्या फुलत असतात। मस्त उलटून पालटून ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। मस्त चकलीला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि मस्त अशा फुललेल्या सुद्धा आहे। चकली तळून झाली तर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे, तेल निथळून। अजिबात ही चकली तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण फुलखार किंवा बेकिंग सोडा काही टाकलेलं नाही। अशाच प्रकारे काही चकल्या आणखी मी तुम्हाला तळून दाखवते। 5 ते 6 चकल्यांमध्येच अशी ही कढई भरली जाते। अशा ह्या दुप्पट तिप्पटीने ह्या चकल्या फुलत आहेत। अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही चकलीची, नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑल वरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना
त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल। तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशा दिसत आहे ना, पांढऱ्या शुभ्र आणि मोठ्याच असं छान। चकलीची साईजही तुम्ही पाहू शकता, 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशी ही चकली फुलत असते आणि दिसायलाही मस्त अशी ही चकली दिसते। तेवढेच खुसखुशीत सुद्धा ही चकली होते। आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असले तरी सुद्धा ते अगदी सहज ह्या चकल्या खाऊ शकतात, एवढ्या ह्या चकल्या खुसखुशीत होतात। या पद्धतीने तुम्ही चकली बनवा, किती किलोमध्ये सुद्धा बनवली तरी सुद्धा ही चकली अगदी परफेक्ट होते। 1 कप साबुदाणा घेतला। साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते। 1 कप भरून साबुदाणा घेतला, तो बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं। असं अलगद हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला, त्यानंतर पाणी काढून घेतलं। अशाच प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे। सकाळी तुम्हाला दाखवते मस्त भिजलेला आहे। असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। तर छान असा बारीक वाटावा त्यासाठी थोडा थोडाच घालायचा आहे। आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच कपाने पाणी घेतलं, अर्धा कप पाणी टाकलं आणि मिक्सरला छान असं बारीक हे दळून घ्यायचं आहे। राहिलेलं अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं शक्य तेवढं बारीक दळायचं आहे। अजिबात अख्खा साबुदाणा हा राहू द्यायचा नाही। असं छान स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत, कढई पातेलं, त्या भांड्यामध्येच हे मिश्रण काढायचं आहे। त्यानंतर राहिलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे वाटून घ्यायचा आहे। तर हा साबुदाणा थोडा थोडा करून 2 बॅचमध्ये वाटून घेते। पुन्हा त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे, पाणी टाकायचं आहे। आधी प्रमाणेच अर्धा कप पाणी टाकलं, मिक्सरला हे भांडं लावून वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धा कप पाणी टाकून छान असं स्मूथ करून घेतलं। टोटली आपण आतापर्यंत 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे। सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये काढून घेतलं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकलेलं असते, असंच आपल्याला हे वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून हा 3रा कप पाणी घेतलेला आहे। त्यातलंही असं थोडं थोडं पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हाताने व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आहे। कारण आपल्याला अन्न हे कुठे वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून पूर्ण वापर करायचा आहे। जी ही पेस्ट मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली होती ती सगळी अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे निघालेली आहे। आता हे पाणी सुद्धा ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं। मिक्सरचं भांडंही पाहू शकता, असं काढल्यामुळे मस्त क्लीन होतं आणि अन्नही वाया सुद्धा जात नाही। आता हे अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे। टोटल आपण 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे आतापर्यंत। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत हे घट्टसर आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा मीठ टाकलं, मिक्स करून घेते। आता इतपत हे पातळसर आहे, पण शिजल्यानंतर हे घट्ट होईल म्हणून ज्या कपाने आपण आतापर्यंत पाणी टाकलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। म्हणजे 3 कप पाणी टाकलं आतापर्यंत आणि हा अर्धा कप पाणी, असं टोटल आपण 3.5 कप पाणी वापरलेलं आहे 1 कप साबुदाण्यासाठी। असं हे मिश्रण झालेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एक सुद्धा यामध्ये गाठ नाही। आता हे पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू करते। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं असं हे मिक्स करत घ्यायचं आहे। सतत ढवळायचं आहे आपल्याला। कुठेही आपण हात सोडला नाही ढवळलं तर यामध्ये गाठी होऊ शकता, म्हणून जोपर्यंत उकळी येत नाही ह्या मिश्रणाला तोपर्यंत अशाच प्रकारे ढवळत घ्यायचं आहे। असं आपण जर का हे मिश्रण मिक्स करत राहिलो उकळी येईपर्यंत तर यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही। असं हे मिश्रण ढवळत घेतलं ना हळूहळू घट्ट व्हायला लागते। गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे, अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही। असं हे घट्ट झालेलं आहे।
आता यामध्ये अजिबात गाठ होणार नाही. आता चमचा काढून घेते आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी कमी करू. साधारण 2 मिनिटासाठी हे शिजून घेऊ. मिश्रण हे कमी आहे म्हणून मी 2 मिनिटासाठी शिजून घेते. तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल ही रेसिपी रिंगची तर 5 ते 6 मिनिटासाठी शिजून घ्या. गॅस अगदी कमी ठेवा. मस्त असं शिजलेलं आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि पातेलं खाली उतरून घेतलं. त्यानंतर गार होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असा हा हात लावू शकते मिश्रणाला इतपत हे गार झालेलं आहे. अगदी नॉर्मल असं कोमट आहे. तर मैत्रिणींनो, आता हे जे मिश्रण आहे ना रिंग बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर ह्या ज्या रिंग आहे आपण कुठल्याही प्रकारचा साचा किंवा मशीन न वापरता करणार आहोत. तर त्यासाठी ही घेतलेली आहे पायपिंग बॅग. पायपिंग बॅग अशा प्रकारे ग्लासमध्ये ठेवायची आहे. म्हणजे यामध्ये हे जे मिश्रण आहे भरायला सोपं जातं. आणि चमचामध्ये अशा प्रकारे हे घ्यायचं आहे आणि लावायचं आहे. असं जर का आपण पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घेतलं तर अजिबात हातही भरत नाही आणि व्यवस्थित असं हे मिश्रण भरलं जातं. तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची अशी ही पिशवी सुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे पूर्णपणे हे पायपिंग बॅगमध्ये जेवढं मावेल त्यानुसार हे मिश्रण भरून घेते. अशी थोडीशी हलवून भरली ना व्यवस्थित असं भरलं जाते. आता वरच्या बाजूला दोऱ्याने बांधून घ्यायचं किंवा रबर लावून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी रबर हे लावून घेते. अजिबात हाताला थोडं सुद्धा हे मिश्रण चिटकत नाही जर का आपण अशा प्रकारे ग्लासामध्ये ठेवून यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं तर. हे जे टोक आहे अशा प्रकारे गुंडाळून घ्या. म्हणजे जेव्हाही आपण रिंग बनवू तेव्हा हे मिश्रण बाहेर निघणार नाही. आणि त्यानंतर मग रबर लावायचं आहे. रबर लावा किंवा दोऱ्यानेही बांधून घेऊ शकता. गरम हे मिश्रण अजिबात भरायचं नाही. गरम भरल्यास तर आपण प्लास्टिकच्या पिशवीने हे करणार आहोत. प्लास्टिकमध्ये गरम पदार्थ हा टाकायचा नसतो. म्हणून थोडंसं गार झाल्यानंतरच हे भरायचं आहे. आता ज्या साईजची आपल्याला रिंग करायची आहे जसे जाड किंवा बारीक तसं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती आपल्याला अशा प्रकारे गोल गोल ह्या रिंग करायच्या आहे. अगदी सहज पटकन होतात आणि कुणाच्याही मदतीशिवाय आपण ह्या रिंग बनवून घेऊ शकता. रिंग बनवायला अतिशय सोपे आहे. जेव्हा तुम्हाला चकली, पापड किंवा साबुदाण्याचे इतर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा अशा प्रकारचे रिंग बनवून नक्कीच खा. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. तर नवीन शिकणाऱ्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहे ना त्या सुद्धा अगदी सहज हा वाळवणीचा पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा अतिशय सोपा असा हा पदार्थ बनवून नक्कीच ठेवा. वर्षभर तुम्ही केव्हाही तळून खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता. ऊन येत असेल तर उन्हामध्ये हा पदार्थ करून घ्या. ऊन जर का येत नसेल तर घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हवेखाली 2 दिवसापर्यंत वाळू शकता. आता अशा प्रकारे ह्या रिंग आपण बनवून घेतलेले आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे पातेल्यामध्ये ते गार झाल्यानंतर असं घट्टसर होते. आता हे जे मिश्रण आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही. फक्त चमचने अशा प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं स्मूथ होते आणि आधीप्रमाणेच पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे आणि मस्त अशा ह्या रिंग आपल्याला करून घ्यायच्या आहे. सावलीमध्ये 1 दिवस वाळून घ्या. त्यानंतर वाळवणीचा पदार्थ आहे उन्हामध्ये 1 दिवसासाठी वाळून घ्या. मस्त अशा कडकडीत ह्या वाळून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग दिसत आहे. वाटत आहे का आपण घरी बनवलेले आहे. जशा मार्केटमधून रेडीमेड आणतो तशाच प्रकारे हा वाळवणीचा पदार्थ दिसत असतो. त्यानंतर ह्या ज्या रिंग आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तेलामध्ये अशा थोड्या टाकल्या का लगेचच मस्त दुप्पट तिप्पटीने ह्या फुलत असतात आणि तळून सुद्धा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग दिसत असतात. नेहमी साबुदाणा बटाटा पापड, चकली किंवा साबुदाण्याचे पापड खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारच्या रिंग बनवून नक्कीच ठेवा. तर मंडळी अशा मी काही रिंग तुम्हाला आणखी तळून दाखवते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑल वरती प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा काही या रिंग मी तळून घेतलेल्या आहे. मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि तेवढ्याच खुसखुशीत सुद्धा आहे.
मस्त गोल गरगरीत आणि पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग होत असतात. उपवासाच्या व्यतिरिक्त तुम्ही हे खात असाल तर यावरती थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर टाकून खा, चवीला छान लागतात. असा हा साधा सोपा आणि झटपट होणारा वाळवणीचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र चिप्स पाहूया. तेही पाण्याचा वापर न करता, न धुता किंवा न सुकवता, उन्हात न वाळवता किंवा सावलीतही न वाळवता अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये चिप्स कशा प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया. तर चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा बटाटा असतो. या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते. तर घेतलेले बटाटे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे, कारण मार्केटमधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते, म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडा झाल्यावरती बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते. तर मंडळी, नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो. नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात. पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत. फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे. कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना तो शिमला बटाटा आहे. हा बटाटा शक्यतो काळा होत नाही. बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे साधारण 2 चमच पाणी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते. तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ हे विरघळलेलं आहे. वाटी बाजूला ठेवते. अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे. ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला. बटाटा असं लांब पकडायचा आहे म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे. चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधूनमधून फिरून घ्या, म्हणजे बटाटा जेव्हा संपतो ना तेव्हा एकसारखे असे चिप्स होतात. मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत. मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एकसारखे हे चिप्स होत आहेत. चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहेत ते करून घेतलेले आहे. आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. मस्त असे पातळसर चिप्स आपल्याला करायचे आहे, अजिबात जाडसर नाही. मस्तच. आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही. तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे. असे 3-4 चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता, म्हणून असा एक एक टाकायचा आहे. कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे. असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही, अजिबात हे चिप्स चिटकत नाही. फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका. हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवा. मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात. असे अर्धवट हे चिप्स तळून झाले का त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये, कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते, पण नाही. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिप्स सुद्धा आहेत कढईमध्ये. अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही. अगदी थोडाच नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात. आता चिप्स हे तळून झालेले आहे. हे कसं ओळखायचं तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते.
आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही, बंद झालेले आहे. त्यानंतर चिप्स हे तळले गेलेले आहे हे ओळखून झाऱ्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे. आवाजावरून तुम्ही समजू शकता. अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे. जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे, तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात. पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून, महिन्यापासून किंवा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते. तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी 10 मिनिटात आपण वर्षभरात केव्हाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता. उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात. अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही. जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खावंसं वाटलं, त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे. चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात. असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही. चवीलाही छान लागतात. अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते. चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. मग मंडळी, मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे. कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळावरती मोजून पाहिले तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात. मस्त कुरकुरीत झालेले आहे. मी तुम्हाला आवाजही ऐकवते. तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायचे झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात. चिप्स तोडूनही दाखवते. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात. आवाजही ऐकवते. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय 2 महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो. चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग तर ही चकली बनवण्यासाठी आपल्याला भगर घ्यायची आहे 1 वाटी. यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो. तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकता. त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे. म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते. अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही. अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे. साधारण 3 बटाटे आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते. भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात. बटाटे मस्त शिजलेले आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे. आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना, आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे. 1.5 तास सुद्धा झालेला आहे. भगर पाहू, भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे. तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे. तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे.
तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते. 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे. ही दुसरी वाटी पाणी आणि ही तिसरी वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे. त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते. कमी ते मीडियम गॅसवरती 1 शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे. दुसरी शिटी झालेली नाही. गॅस मी बंद केलेला आहे. आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ आपल्याला काढायची नाही. वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. ही जी भगर आहे ना अशी मस्त छान शिजलेली आहे. शिजून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्स करून घेऊ चमच्याने. मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते. तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅससुद्धा कमी लागतो. मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या. मस्त ही भगर शिजल्यानंतर किसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर हिरवी मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्या कुटून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या घालायच्या आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही. जरी घातले तरी काही हरकत नाही. घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी. जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण. 1 मिनिटं अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे. बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर कुरडई बनवायचा जो साचा असतो चकलीची चकती लावून या साच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. खाली कापड आथरलेला आहे मी आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. आता चकल्या मस्त आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र ही चकली दिसत आहे ना. आणि चकली बनवताना कुठेही तुकडं पडत नाही, तुटत नाही. एकसारख्या अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये चकल्या हव्या आहेत तशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तर आहे ना मैत्रिणींनो एकदम सोपी पद्धत. आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायची गरज नाही किंवा मिक्सरला काही बारीक करायची गरज नाही. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये चकल्या असो ह्या बनवून घेऊ शकतात. सर्वच चकल्या अशा प्रकारे मी बनवून घेते. चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे चकल्यांसोबत काही कुरकुरेही बनवून घेतलेले आहे. चकल्या मस्त ह्या वाळून घेतलेल्या आहे. त्यानंतर मी ह्या चकल्या तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये अशा प्रकारे चकली घालताच लगेचच ही चकली फुलत असते. तर मैत्रिणींनो साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाहायचं झालं तर भगर ही पचायला हलकी असते. आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली, एकादशी वगैरे व्रत यासारख्या व्रतांना त्यांना एक वेळेस साबुदाणा खायला दिला तर दुसऱ्या वेळेस त्यांना नकोसा वाटतो किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ त्यांना नकोसे वाटतात खायला. तर अशा प्रकारे भगरीपासून ह्या चकल्या बनवून ठेवा. एकदम मऊ अशा होतात. वयस्कर मंडळी खाऊ शकतात आणि त्यांना पचायलाही हलक्या फुलक्या असतात किंवा लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या आहेत. मुलांच्या डब्यामध्येही तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकतात एखादी दिवशी आठवड्यातून. अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही चकली बनवण्याची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण रेसिपी नक्कीच करून पहा. ती परफेक्ट ही रेसिपी आहे. अशा प्रकारे मी ह्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहे. तळून मस्त अशा दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो. तर एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा प्रकारच्या ह्या चकल्या बनत असतात. मी तुम्हाला तळूनही दाखवते. अगदी अलगद जरी दाबली तरी ही चकली लगेचच तुटत असते आणि अजिबात तेलकटही नाही. अगदी झटपट तयार होणारी हलकी फुलकी चकलीची रेसिपी नक्कीच या उन्हाळ्यात करून पहा. तर ही रेसिपी बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा घेतला.
साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते. 1 कप भरून साबुदाणा घेतला, तो बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं. असं अलगद हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला. त्यानंतर पाणी काढून घेतलं. अशाच प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे. मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे. असं दाबला का लगेच हा साबुदाणा दाबला जात आहे. आता 1 कप साबुदाण्यासाठी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे मी सोलून घेते. बटाटा सोलून झाला का तो लालसर होतो आणि काही वेळाने तो काळा होतो. म्हणून बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून काळा होणार नाही. दुसरा सुद्धा बटाटा अशाच प्रकारे सोलून घेते. आता हा बटाटा सुद्धा पाण्यात टाकते. या ठिकाणी आपण बटाटे सोलून घेतलेले आहे. तर आता ह्या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे. खीस करण्यासाठी अशी जाड खिसणी घ्यायची आहे ह्या प्रकारची, किंवा जाड नसेल तर रेग्युलर अशा प्रकारची खिसणी असेल ही तुम्ही घेऊ शकता. आता ही जाड खिसणी घेते मी आणि ह्या बटाट्याचा खीस करते. अशी जाड खिसणी असली ना, असा लांब लांब खीस होतो. तर या ठिकाणी मी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. खूपच छान होते. अशी जाड खिसणी असली थोडी तर असा लांब लांब खीस होतो. आता बटाटे खिसून झालेले आहे. असा लगेचच हा लाल व्हायला लागतो खीस, म्हणून बटाटा खिसून झाला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी करत असाल तर हा खीस पाण्यामध्येच खिसायचा आहे. अशा पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच बटाटे खिसत घ्यायचे आहे. आता हा जो बटाट्याचा खीस आहे आपल्याला स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता पाण्यामध्ये व्यवस्थित असा हा हलवून घेतलेला आहे खीस आणि त्यानंतर पाणी काढून 2 ते 3 पाण्याने हा खीस धुवून घेतलेला आहे. मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे. आता त्यानंतर पुढच्या कृतीला सुरुवात करूया. गॅसवरती पाणी ठेवायचं आहे. साधारण 2 ग्लास जेवढ्या प्रमाणामध्ये खीस असेल त्यानुसार पाणी ठेवायचं आहे. 2 ग्लास पाणी ठेवलं. पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हा जो खीस आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो खीस कढईमध्ये टाकायचा आहे. त्यांना मात्र यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. सगळा हा खीस खिसून घेतलेला अशा प्रकारे टाकला. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवू आणि फक्त मिनिटभरासाठी हा खीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका. आता फक्त काही सेकंदसाठी आपण हा जो खीस आहे तो शिजवून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा सांडगे बनवू तो काळा पडणार नाही खीस. जर का आपण कच्चाच खीस असा मिक्स केला तर तो काळा पडतो. अगदी काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा आपण वापरून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद केला. आता झाकण काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता अर्धवट असा हा खीस शिजलेला आहे. खूप असा मऊ सुद्धा करायचा नाही. आता हा खीस अजिबात सांडग्यांमध्ये काळा होणार नाही. त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हा खीस आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे खीसमध्ये असलेलं सगळं पाणी हे निघेल. अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून आता खीस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेला आहे. मस्त मोकळा सळसळीत असा खीस दिसत आहे. तुम्हाला जर का फक्त बटाट्याचा खीस करायचा असेल तर ह्याच पद्धतीने करू शकता. फक्त खीस शिजत असताना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भिजलेला साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे. एखादी मोठं असं पसरट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये बटाट्याचा खीस वगैरे आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करता येईल. हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी असा मोकळा मोकळा साबुदाणा आपल्याला भिजलेला हवा आहे. त्यासोबतच एक शिजून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा मस्त असा मऊ शिजलेला आहे. मऊ शिजलेला असला तरी सुद्धा आपल्याला तो असाच कुचकरून टाकायचा नाही, तर अशा प्रकारे खिसणीवरती खिसून घ्या. बटाटा हा खिसून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका, नाही खात असाल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर नक्कीच टाका. त्यानंतर 3 मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरचीची अशी पेस्ट टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यासोबतच तुम्ही जर का अशीच फक्त तळून खाण्यासाठी हे सांडगे हे पॉपकॉर्न करत असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकू शकता.
आता एवढं साहित्य टाकून सगळं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा टाकला ना, त्यामुळे असा चिकटसरपणा आलेला आहे साबुदाण्याला मस्त. आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हा बटाट्याचा खीस शिजवून आपण बाजूला ठेवलेला होता, तो गार झाल्यानंतर यामध्ये मिक्स करते. तर 1 कप साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी मीडियम साईजचे 3 बटाटे वापरलेले आहे. तुम्ही 2 बटाटे सुद्धा वापरू शकता. 1 बटाटा शिजवून घाला आणि 1 बटाटा कच्चा घाला. आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घेते. ही जी रेसिपी आहे ना, अतिशय सोपी आहे. नवीन शिकणारे असो किंवा लहान मुलं असो, कुणीही अगदी सहज बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही. असं हे मिक्स केलं का असं हे टाकायचं आहे. बटाट्याचा खीस नंतर यासाठी मी मिक्स केला का तो अजिबात तुटणार नाही. जसा तसा असं लांब राहील आणि हे सांडगे, हे पॉपकॉर्न तळल्यानंतर असे मस्त फुलांसारखे दिसतात, म्हणून नंतर मिक्स केला आणि अशा प्रकारे हाताने एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती हे सांडगे, हे पॉपकॉर्न आपल्याला करून घ्यायचे आहे. मस्त उन्हामध्ये 2 दिवस हे वाळून घेतलेले आहे. ऊन जर का येत नसेल तर पंख्याखाली मस्त 2-3 दिवस वाळून घ्या आणि असे मस्त हे वाळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंगही चांगला आलेला आहे. बटाट्याचा खीस आपण शिजून घेतला त्यामुळे तो अजिबात काळा पडलेला नाही आणि मस्त पांढरे शुभ्र हे सांडगे, हे पॉपकॉर्न दिसत आहे. तुम्ही याला यापैकी काही म्हणू शकता. आता मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवते. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असे हे 5-6 टाकले ना, तुम्ही पाहू शकतात मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं ना, तरी काही हरकत नाही. मस्त असे हे फुललेले आहे. यासाठी आपल्याला साचा, मशीन काही वापरायची गरज नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात ही वाळवणाची रेसिपी होत असते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच अतिशय सोपी आहे. कुठल्याही डोक्याला ताप नाही. अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होत असते. अशाच प्रकारे काही हे पॉपकॉर्न मी तुम्हाला तळून दाखवते. जसे पॉपकॉर्न आपण करतो ना 3-4 पटीने ते पॉपकॉर्न लगेच फुलत असतात. त्याच प्रकारे हे सांडगे साबुदाण्याचे मस्त फुलत असतात. अशा प्रकारे हे दिसत आहे. खीस थोडासा जाड टाकल्यामुळे मस्त असा फुलांसारखा सुद्धा याला आकार येत असतो. असे मस्त छान दिसत असतात आणि एकदम खुसखुशीत होतात. अजिबात कडक होत नाही. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला छान लागतात. सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.